माझे आजोबा. माझे आजोबा आमच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि वयाने सर्वात मोठी व्यक्ती आहे. माझ्या आजोबांचे नाव रामचंद्र असे आहे. त्यांचे वय 75 वर्षे इतके आहे. माझे आजोबा अत्यंत हुशार आणि प्रेमळ आहेत. घरातील सर्वांशी ते प्रेमाने वागतात. या वयातही ते तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. ते दररोज सकाळी लवकर उठतात. त्यांच्या वयस्कर मित्रांसोबत ते फिरायला जातात. सकाळी फिरून आल्यानंतर अंगण झाडतात. अंगणातील झाडांना पाणी घालतात. त्यानंतर स्वतःचे आवरतात. देवपूजा करतात. चहा नाश्ता करून ते पेपर वाचतात. माझे आजोबा काही वेळा मला शाळेतील अभ्यास, कार्यानुभव कामासाठीही मदत करतात. मला मराठीतील कविता म्हणून दाखवतात. मराठी धडे वाचून दाखवतात. मराठीतील अवघड शब्दांचे अर्थ समजावून सांगतात. ते हसत खेळत माझा अभ्यास घेतात. माझे आजोबा माझ्या आई आजीला घरकामात मदत करतात. दररोज तिघांचे गप्पा गोष्टी करत घरकाम चालू असते. माझे आजोबा नेहमी आनंदी असतात. ते आमच्या घरातील सर्वांना नेहमी आनंदी राहायला सांगतात. ते दररोजच्या गप्पा गोष्टीतून आम्हाला दररोज काहीतरी शिकवतात, चांगला सल्ला देतात. माझे आजोबा शिस्तप्रिय आहेत. त्यांना स्वच्छतेची फार आवड आहे. त्यांना सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या आवडतात. त्यांच्यामुळे आम्हालाही स्वच्छतेची, टापटिपतेची सवय लागली आहे. माझे आजोबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मला कोणी रागवले तर ते लगेच माझी समजूत काढतात. ते माझ्यावर नेहमी चांगले संस्कार करतात. ते मला योग्य अयोग्य गोष्टी समजावून सांगतात. माझ्या आजोबांसोबत मी दररोज संध्याकाळी फिरायला जाते. येता जाता ते काही ना काही गोष्टी मला सांगत असतात. मी आणि घरातील सर्वजण आम्ही आजोबांचा आदर करतो. माझे आजोबा आमच्या घराचा एक आधार आहेत. माझे बाबासुद्धा त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाहीत. घरातील बागेत झाडे लावणे, झाडांना पाणी घालणे अशा विविध कामात माझे आजोबा व्यस्त असतात. माझे आजोबा नेहमी आनंदी, उत्साही आणि प्रसन्न असतात. त्यामुळेच त्यांची तब्येत नेहमी उत्तम असते. या सर्व गुणांमुळेच माझे आजोबा मला खूप आवडतात.